नमस्कार मित्रांनो. वीरभोग्या वसुंधरा म्हणजे जो वीर आहे तो या पृथ्वीचा उपभोग घेतो. आज इस्रायलने हे सिद्ध करून दाखवलं आहे की आपला शत्रू कितीही ताकदवान असो, कितीही वर्षांपासून आपल्या विरुद्ध कारवाया करत असतो, त्याचा बिमोड केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. काल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भाषण करायला गेले असताना नेमकी तीच वेळ, तो मुहूर्त साधून IDF म्हणजे इस्रायल डिफेन्स फोर्सनी लेबनॉनची राजधानी बैरूत त्यातल्या दाहिया या उपनगरात एक प्रचंड मोठा हल्ला केला. हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयावर हा हल्ला होता. बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला होता. अनेक इमारतींना त्यामुळे क्षतिग्रस्त झाल्या आणि या हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचा प्रमुख आणि केवळ इस्रायलसाठीच नाही, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहारीन, जॉर्डन या सगळ्यांसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी असलेला शेख सय्यद हसन नसरल्ला ठार झाला. आज त्याबाबत हिजबुल्लानी दुजोरा दिलेला आहे. हा धमाका एवढा मोठा होता की इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी हे देखील सुरक्षित जागी रवाना झालेले आहेत, कारण त्यांना भीती वाटते की उद्या आपल्यावरही हल्ला होऊ शकेल. शेख हसन नसरल्ला या संपूर्ण भागासाठी डोकेदुखी का ठरला होता ते समजून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी इराण आणि इराणच्या मार्फत चालवलं जाणारं दहशतवादी संघटनांचं रॅकेट काय ते समजून घेणं आवश्यक आहे. लेबेनॉन समजून घेणं आवश्यक आहे. मी युद्धस्य कथा रम्या नावाची एक सिरीज केली होती आणि त्याच्यातला एक एपिसोड लेबेनॉनवर होता आणि त्यामुळे ज्यांना लेबेनॉन समजून घ्यायचं असेल त्यांनी तो एपिसोड जरूर बघावा अशी विनंती आहे. भारतासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे, कारण शेवटी इंडिया मिडल ईस्ट कॉरिडॉर IMEC ज्याच्यामध्ये भारताचा मोठा वाटा आहे, या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी हा संपूर्ण पट्टा दहशतवाद मुक्त होणं आवश्यक आहे. आणि हमासचा इस्माईल हानिया आणि हिजबुल्लाचा नसरल्ला मारले गेल्यामुळे आता या भागातला उपद्रव मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. सुरुवातीपासून सुरू करूया. लेबेनॉन हा देश अतिशय सुंदर आहे, अतिशय छोटाही आहे आणि आपल्याकडे ज्यांना जितनी आबादी उतना हक याच्याबद्दलचं रोमॅन्टिसिझम वाटतं त्यांनी लेबेनॉनमध्ये जाऊन बघावं. किती प्रचंड नुकसान या सगळ्या गोष्टीमुळे झालेलं आहे. लेबेनॉन तयार केला गेला तो सिरियामधनं ख्रिश्चन लोकांना वेगळं काढण्यासाठी. या बेका व्हॅली परिसरात म्हणजे भूमध्य समुद्र आणि त्याच्या बाजूला असलेल्या पर्वतराजी यांच्यामध्ये या खोऱ्यात राहणाऱ्या ख्रिश्चन लोकांना त्यांचा वेगळा देश हवा म्हणून फ्रेंचांनी हा लेबेनॉन तयार केला. सिरियानी कधी मानलं नाही की लेबेनॉन वेगळा देश आहे, पण त्यामुळे लेबेनॉनमध्ये जेमतेम 50-60 लाख लोकसंख्या असेल. त्याच्यामध्ये सुन्नी अरब, शिया, ख्रिश्चन आणि ड्रूज असे 4 वेगवेगळ्या प्रकारचे लोक राहतात आणि त्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार सत्तेचं वाटप करण्यात आलेलं आहे. तिथेही आता वांशिक जनगणना करण्यातच आलेली नाहीये, कारण ती केली तर पुन्हा हिंसाचार होईल आणि म्हणून ज्यांना ती करायची इकडे त्याच्यातनं काय दुष्परिणाम होऊ शकतात ते बघण्यासाठी लेबेनॉन बघावा. तर या लेबेनॉनमध्ये शिया लोक होते, यांची लोकसंख्या खास करून इस्रायलची सीमा आहे, इस्रायल लेबेनॉन सीमा आहे जे दक्षिण लेबेनॉनचा भाग असेल, आणि बेका व्हॅली याच्यामध्ये शिया लोकांची वस्ती होती. शिया लोकांना अगदी तिकडचे सुन्नी मुसलमानही खूप अपमानास्पद पद्धतीने वागवायचे. लोकसंख्या मोठी. नसरल्लाचा जन्म 1960 साली झाला. घरी 10 मुलं, त्या 10 मुलांच्यातला 9वा. वडील काहीतरी भाजी विकायचे, दुकान चालवायचे, पण तरी देखील 10 मुलं आणि त्यातल्या मुलांना धार्मिक शिक्षण घेण्यासाठी म्हणून नसरल्लाला इराकमधल्या नजफला पाठवण्यात आलेलं आहे. वीरेंद्र सेहवागला नजफगडशी संबंध जोडतात ना, तो नजफ इराकमध्ये आहे आणि तिथे अल सदर जो तिकडचा मुक्तादा अल सदर वगैरे ते दहशतवादी होते, त्यांची तिकडे अल सदर यांची जी काहीतरी मदरसा आहे त्याच्यामध्ये त्याला शिक्षणाला पाठवण्यात आलं होतं 1978 साली. आणि त्यावेळेला शिया विचारसरणीने प्रभावित होऊन नसरल्ला तिथे शिकत असताना इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली. फेब्रुवारी 1979 मध्ये इराणमध्ये हजारो वर्षांपासून चालत असलेली शहाची राजवट उलथून टाकण्यात आली आणि आयातुल्ला रुहुल्ला खोमेनी हे इराणचे सर्वोच्च नेते म्हणून इराण म्हणजे त्यांनी ताब्यात घेतला. इराण हा शिया इस्लामचा सगळ्यात मोठा देश आहे आणि त्यांनी
सत्ता आल्यावर तातडीने घोषित केलं की जगभरात जिथे जिथे मुसलमान आहेत त्यांच्या न्यायी हक्कासाठी, मग ते काश्मीरही असो, आणि आता त्यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा आलाप लावला होता, पण काश्मीर असेल, पॅलेस्टाईन असेल, जगभरात जिथे जिथे मुसलमानांविरुद्ध अत्याचार होत आहेत, युगोस्लाविया असेल, तिथे तिथे आम्ही त्यांच्या मदतीला येऊ. आणि याच्यातनंच लेबेनॉनचं एक लेबेनॉनमध्ये इराणची ढवळाढवळ सुरू झाली, इराकमध्ये इराणची ढवळाढवळ सुरू झाली. त्यावेळेला 1982 साली इस्रायलनी लेबेनॉनवर हल्ला केला होता. याचं कारण म्हणजे PLO ते लोक होते, ते सगळे लेबेनॉनमधनं, दक्षिण लेबेनॉनमधनं इस्रायलवर हल्ले करत होते. यासर अराफत तिकडे होता आणि त्यांचा बिमोड करण्यासाठी इस्रायलने लेबेनॉनवर हल्ला केला होता. तिथे मुळात अमेरिकन आणि फ्रान्सचं सैन्य मोठ्या प्रमाणावर होतं आणि अशा परिस्थितीत शेख हसन नसरल्ला एक तरुण विद्यार्थी म्हणून लेबेनॉनला परत गेला आणि तिकडे अल मुसावी ज्यांनी हिजबुल्लाची स्थापना केली होती. हिजबुल्लाचा अर्थ काय? हिजबुल्ला म्हणजे देवाचं सैन्य, अल्लाचं सैन्य म्हणजे हिजबुल्ला हे किंवा देवाची पार्टी, पक्ष म्हणजे संघटना असा त्याचा अर्थ काढता येऊ शकेल. पण त्या हिजबुल्लाची स्थापना केली होती आणि त्याचा तो सक्रिय सदस्य झाला. हिजबुल्लांनी सगळ्यात मोठा धमाका केला 1982 साली, जेव्हा त्यांनी 82 साली स्थापना झाल्यानंतर 1983 18 एप्रिल 1983ला हिजबुल्लांनी बैरूतमधल्या अमेरिकन दूतावासावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये अमेरिकन दूतावासाचे 49 लोक मारले गेले, 34 लोक जखमी झाले. त्याच्यानंतर फ्रेंच आणि अमेरिकन सैन्य तळावर तिथे हल्ला करण्यात आला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 299 माणसं मारली गेली, याच्यात अमेरिकन आणि फ्रेंच सैनिक मारले गेले. काही आठवड्यापूर्वी फुआद शुकर म्हणून हिजबुल्लाचा एक मोठा कमांडर मारण्यात आला, त्याचा या हल्ल्यामध्ये हात होता असं म्हटलं जातं. पण तेव्हापासून हिजबुल्लांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करायला सुरुवात केली. लेबेनॉनमधली शिया लोकसंख्या आहे की जी तिकडच्या मुसलमानांकडनंही पायदळी तुडवण्यात म्हणजे त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात होती, त्यांचं नेतृत्व करता करता हिजबुल्ला लेबेनॉनमधल्या मुसलमानांचं नेतृत्व करायला लागला आणि लेबेनॉनमधल्या मुसलमानांचं नेतृत्व करता करता या सगळ्या प्रदेशातलं मुसलमानांचं नेतृत्व करण्यासाठी हिजबुल्ला पुढे येऊ लागला. अर्थातच हिजबुल्ला स्वतःला त्यांनी पूर्णपणे इराणशी जोडलं गेलं होतं. इस्लामिक क्रांतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हिजबुल्ला कार्यरत होता आणि त्यामुळे इराण जर बंदूक होता तर गोळी हिजबुल्ला होती. आणि त्यामुळे इराणनी या संपूर्ण पश्चिम आशियात जे स्वतःचं दहशतवादाचं नेटवर्क उभं केलं होतं त्यातला बराचसा भाग हा हिजबुल्लाच्या प्रभाव क्षेत्राखाली येत होता. त्याच्यामध्ये इराक असेल, सिरिया असेल, येमेन असेल, गाझापट्टीत हमास असेल, या सगळीकडे हिजबुल्लाचे लोक या तिथल्या सगळ्या दहशतवाद्यांना प्रशिक्षित करणं, त्यांना गरज लागली तर मदत करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतले होते. या हिजबुल्लांनी इस्रायल विरुद्ध मोठ्या प्रमाणावर लढा दिला, कारण 1982 ते 2000 इस्रायलचं सैन्य दक्षिण लेबेनॉनमध्ये होतं. इस्रायलच्या सैन्याविरुद्ध गनिमी काव्याने हल्ले करणं लेबेनॉननी सुरू केलं, आत्मघाती हल्ले करणं सुरू केलं. याच्यामध्ये नसरल्लाचा मुलगा 1997 साली मारला गेला आणि त्यामुळे त्याची उंची, त्याचे वजन आणखीन वाढलं की बघा इस्रायल विरुद्ध लढ्यात त्यांनी स्वतःच्या मुलाची कुर्बानी दिली आणि त्याचं वर्चस्व, त्याचं वजन वाढलं असताना शेवटी इस्रायलनी 2000 साली या हिजबुल्लाच्या हल्ल्यांना कंटाळून, कारण लेबेनॉनमध्ये सैन्य ठेवून त्या सैन्यावर हल्ले होत होते आणि त्याच्यातनं साध्य काही फारसं होत नव्हतं. इस्रायलनी माघार घेतली. इस्रायलनी माघार घेणं हा आपला विजय असल्यासारखं चित्र रंगवण्यात हिजबुल्ला यशस्वी ठरला. इसवी सन 2000 ते 2006 सालापर्यंत हिजबुल्लानी स्वतःच्या ज्याला काय म्हणतात टेरर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात, दक्षिण लेबेनॉनमध्ये सर्वत्र आपल्या लढाईच्या एक जागा तयार केल्या. इस्रायलला वाटलं होतं की आपण आता माघार घेतली, आता काही लेबेनॉनमधनं काही हल्ला होण्याची शक्यता नाही आहे. पण या काळात 6 वर्षात हिजबुल्ला स्वतःला तयार करत होता. हिजबुल्लांनी इस्रायलच्या सीमेच्या परिसरात अनेक ठिकाणी म्हणजे लेबेनॉनमध्ये बंकर तयार केले, कॉन्क्रीटचे बंकर तयार केले, लपण्याच्या जागा तयार केल्या. ही सगळी डोंगराळ भाग आहे. तर या भागामध्ये हिजबुल्लाचे दहशतवादी लपायचे, वेळ पडली तर झाकण उघडून बाहेर यायचं, इस्रायल विरुद्ध रॉकेट फायर करायचं, मिसाईल फायर करायची किंवा पटकन इस्रायलच्या सीमेच्या आत शिरून इस्रायली सैनिकांना किडनॅप करायचं, अशा प्रकारचं युद्धतंत्र हिजबुल्लानी आत्मसात करायला तयार केले आणि 6 वर्ष ते तयारी करत होते. 2006 साली लढाईला तोंड फुटलं. मी हा सगळा भाग तुम्हाला अशासाठी सांगतोय कारण त्या व्हिडिओतही माझा उल्लेख मी केलेला होता. मी जेव्हा विद्यार्थी दशेत होतो आणि खूप मोठ्या प्रमाणावर चॅटिंग करायचो तेव्हा लेबेनॉनमधली सारा हायेक म्हणून माझी पहिली मुस्लिम मैत्रीण मी सांगू शकेन की तोपर्यंत काही अशी फारशी ओळख नव्हती आणि त्यामुळे लेबेनॉनशी माझा 2001-2 सालापासून संबंध आहे. आणि जेव्हा मी आंतरराष्ट्रीय राजकारणावर लिहायला सुरुवात केली तेव्हा पहिला लेख मी 2005 साली लेबेनॉनचे अध्यक्ष रफिक हरिरी यांची आत्मघाती हल्ल्यामध्ये त्यांना मारण्यात आलं होतं, त्याच्यामागे पुन्हा हिजबुल्ला आणि सिरियाचा बशर अल असद सहभागी होता असं म्हटलं जातं. तर तो माझा पहिला लेख होता
आणि त्यामुळे लेबेनॉनची माझं अगदी गेलो नसलो तिथे तरी जवळचं नातं आहे. पण 2006 साली जे हिजबुल्लानी इस्रायलच्या 2 सैनिकांना इस्रायलच्या सीमेच्या आत जाऊन पकडून आणलं, किडनॅप केलं आणि त्याला प्रतिकार करायला इस्रायलनी लेबेनॉनमध्ये सैन्य पाठवलं. 34 दिवस युद्ध सुरू होतं. या काळात लेबेनॉनमधून हिजबुल्लानी 10,000हून जास्त रॉकेट्स आणि मिसाईल्स इस्रायलमध्ये फायर केल्या. इस्रायलनी विमानाद्वारे आणि जमिनी कारवाईद्वारे दक्षिण लेबेनॉन बेचिराख करून टाकला. पण तरी देखील हिजबुल्लाचे रॉकेट फायर इस्रायलला थांबवता आलं नाही. 34 दिवसानंतर इथे संयुक्त राष्ट्राद्वारे सुरक्षा परिषदेद्वारे युद्धविराम घडवण्यात आला. जे खरं तर याच्यामध्ये लेबेनॉनचं जबरदस्त नुकसान झालं होतं, न भरून येण्यासारखं नुकसान झालं होतं. पण तरी देखील यांना काही, आपले किती लोक मारले गेले तरी त्यांना काही पर्वा नसते. यांचे लेबेनॉन हिजबुल्लाचे 1200हून जास्त लोक मारले गेले, इस्रायलचे 165 लोक मारले गेले, पण तरी हिजबुल्ला विजय झाला. अशा प्रकारचं चित्र. कारण 34 दिवस इस्रायलसारखं मोठं सैन्य आमच्यासारख्या छोट्या संघटनेला नेस्तनाबूत करू शकलं नाही, हाच आमचा विजय. अशा प्रकारे त्यांनी चित्र रंगवलं. पण या काळात जगभरात ठिकठिकाणी हिजबुल्लाच्या बाजूनी आंदोलनं झाली, इस्रायलच्या विरोधात आंदोलन झाली. तेव्हा भारतातही मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाली होती, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 2006 नंतर हिजबुल्लानी इस्रायल विरुद्ध हल्ला करण्याचं धाडस कधीही दाखवलं नाही. 2006 ते 2016, 2016 ते 2024 म्हणजे 18 वर्षात हिजबुल्लानी इस्रायल विरुद्ध मोठा हल्ला केला नाही. कारण त्यांना कल्पना होती की जर आपण हल्ला केला तर इस्रायल आपलं कंबरडं पूर्णपणे मोडू शकेल. पण तरी देखील हिजबुल्लानी खूप मोठ्या प्रमाणावर रॉकेट्स आणि क्षेपणास्त्र बनवायला सुरुवात केली. इराण म्हणजे हमास हा वेगळा, गाझापट्टी ही संपूर्ण जगापासून तुटलेली आहे. पण लेबेनॉन देश आहे तो इराणपासनं ते इराक, इराकपासनं सिरिया, सिरियापासनं लेबेनॉन जोडलं गेलं असल्यामुळे इराणने हिजबुल्लाला खूप मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला आहे. आता असं म्हटलं जातं की 1 लाखाहून जास्त रॉकेट्स आणि मिसाईल्स हिजबुल्लाकडे की जी इस्रायलच्या संपूर्ण भागात पोहोचू शकतात. जेव्हा 7 ऑक्टोबरला हमासनी इस्रायलवर हल्ला केला, या हल्ल्यामध्ये एका दिवशी जवळपास 1200 लोक मारले गेले, 200 सैनिक आतापर्यंतच्या युद्धात मारले गेलेले आणि इस्रायलचं आत्तापर्यंत कधी झालं नाही एवढं नुकसान या एका दिवशी झालं. त्यानंतर इस्रायलने ठरवलं की हे आता संपायचं. कारण 2006 सालापासून इस्रायलला हिजबुल्लाच्या कारवायांची पूर्णपणे कल्पना आहे. पण जर ते स्वतःच्या देशात राज्य करत असतील, कारण हिजबुल्लाचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळेला ते दहशतवादी संघटनाही आहेत आणि दुसरीकडे ते राजकीय पक्षही आहेत. लेबेनॉनच्या सरकारमध्ये ते सहभागी आहेत, सरकारच्या मंत्रिमंडळात ते आहेत. पण लेबेनॉनचं सैन्य आहे आणि हिजबुल्लाचं वेगळं सैन्य आहे. आणि जो हिजबुल्लाचा भाग आहे, शिया भाग आहे, इकडे लेबेनॉनच्या सरकारचं काही चालत नाही, तिकडे सगळं हिजबुल्लाचं चालतं. आणि असं जरी असलं तरी जोपर्यंत ते आपल्या विरुद्ध हल्ला करत नाही तोपर्यंत ठीक आहे, त्यांना त्यांच्या देशात काय करायचं ते करू द्या, अशा प्रकारचं धोरण इस्रायलचं राहिलं होतं. 7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यानंतरही जेव्हा इस्रायल गाझापट्टीत कारवाई करत होतं तेव्हा वेळोवेळी इस्रायली नेतृत्वाने हिजबुल्लाच्या मध्ये त्यांना संदेश दिला होता की तुम्ही या भानगडीत पडू नका, तुम्ही जर पडलात तर तुम्हालाही जबरदस्त नुकसान होऊ शकेल. पण शेवटी हिजबुल्ला ही इराणच्या तालावर नाचणारी संघटना आहे, त्यांची सूत्र इराणकडे आहेत. आणि जेव्हा जेव्हा इराणचं दहशतवादी नेटवर्क धोक्यात येतं तेव्हा त्याला मदत करायला हिजबुल्ला पुढे जातो. 2011 साली जी अरब राज्यक्रांत्या सगळीकडे झाल्या आणि सिरियामध्येही तेव्हा बशर अल असाद यांच्या सरकारविरुद्ध जेव्हा सुन्नी दहशतवादी संघटना अल कायदा असेल, जबाटुल नसरा असेल, हे सगळे लढायला लागले, आयसिस नंतर झालं, त्यांच्या विरुद्ध लढायलाही हिजबुल्लानी मोठ्या प्रमाणावर सैनिक पाठवले, आपले दहशतवादी पाठवले. आणि एका प्रकारे बशर अल असाद यांचं सरकार वाचवण्याची जबाबदारी जर कोणी घेतली असेल तर ती हिजबुल्लानी घेतली आहे. आणि त्यामुळे हिजबुल्ला जोपर्यंत फक्त लेबेनॉनसाठी काहीतरी करत होतं तोपर्यंत ते प्रचंड लोकप्रिय होतं. पण शेवटी इराणच्या इशाऱ्यावर चालत असल्यामुळे जिथे जिथे इराणला कूटनैतिकदृष्ट्या नुकसान होतंय तिथे त्या सगळ्या लढायांमध्ये हिजबुल्ला सहभागी होता. आणि हमासचा निपात करणं इराणला परवडण्यासारखं नव्हतं. आणि त्यामुळे बहुतेक इराणनी हिजबुल्लाला सांगितलं की तुम्ही दुसरी आघाडी उघडा. असं सुरुवातीला वाटलं होतं की नसरल्लाच्या नेतृत्वाखाली हिजबुल्ला ऑल आउट वॉर म्हणजे पूर्ण झोकून देऊन युद्ध लढेल. पण त्यांच्याही मनात बहुतेक 2006च्या आठवणी होत्या आणि त्यामुळे त्यांनी पूर्ण युद्ध न करता इस्रायलच्या उत्तर भागात, ज्याला लो इंटेन्सिटी वॉरफेअर म्हणतात, सातत्याने खोड्या काढायच्या, छोटे छोटे रॉकेट्स हल्ला करायचा, तोफगोळे टाकायचे. आणि त्याच्यामुळे इस्रायलच्या उत्तर भागात राहणारी जवळजवळ 1 लाख लोकसंख्या गेलं वर्षभर देशाच्या मध्यभागात येऊन राहते. त्यांना आपल्या घरात राहता येत नाही, आपली शेती करता येत नाही, कारण सीमेपलीकडनं हल्ले होत आहेत. आणि त्यामुळे इस्रायलने लेबेनॉनमध्ये हिजबुल्लाला अनेकदा चेतावणी दिली होती की हे थांबवा. आणि जसं इस्रायलनी इस्माईल हानियाला मारलं त्याच्यानंतर लेबेनॉनच्या कारवायात वाढ झाली आणि आता पूर्ण युद्ध पेटणार की काय अशी भीती व्यक्त केली जाऊ लागली. तेव्हा फुआद शुकर जो हिजबुल्लाचा एक महत्त्वाचा नेता होता त्याला इस्रायलने टिपला. त्याच्यानंतर सातत्याने हिजबुल्ला विरुद्ध इस्रायलनी कारवाई केलेली आहे. मधल्या काळात जे पेजर प्रकरण झालं त्याच्यावर न बोलणं चांगलं, कारण त्याची कोणी जबाबदारी घेतलेली नाहीये. अधिकृत जर जबाबदारी कोणी घेतली असेल तर त्याच्यावर बोलणं योग्य होतं, पण ती कोणी जबाबदारी घेतलेली नाहीये. आणि त्याच्यामुळे एक गोष्ट झाली ती म्हणजे या सगळ्या पेजर ब्लास्टमुळे
हिजबुल्लाचं कम्युनिकेशन नेटवर्क नष्ट झालं. कारण हिजबुल्लाला जर हल्ला करायचा तर असंख्य ठिकाणून हिजबुल्लाचे दहशतवादी लपून बसणार आणि तिकडनं बाहेर येऊन ते रॉकेट सोडणार. ही जी रणनीती होती ती रणनीतीमध्ये तो पेजर किंवा तो मोबाईल फोन अतिशय महत्त्वाचा होता. कारण हल्ला करा सांगितलं की बाहेर येऊन हल्ला करायचा. पण त्यांच्यापर्यंत असलेली दूरसंचार यंत्रणा जर उद्ध्वस्त झाली तर कसा हल्ला करणार. आणि त्यामुळे हिजबुल्लाची हल्ला करण्याची क्षमता कमी झाली होती. पण तरी देखील इस्रायल विरुद्ध लढाई त्यांनी चालू ठेवली होती. आणि आता शेवटी इस्रायलनी हा निश्चय केला होता की आता हे जे युद्ध आहे त्याच्यातनं पुन्हा आणखीन 2 वर्षांनी पुन्हा आणखीन 6 महिन्यांनी नवीन युद्ध सुरू होता कामा नये. त्यामुळे आताच असा काही जालिम इलाज करायचा की पश्चिम आशिया पूर्णपणे एक वेगळा पश्चिम आशिया होऊ शकेल. आणि त्यामुळे खरं तर इस्रायल जे आता करतंय ते त्यांनी अमेरिकेने करावं अशी मागणी अनेक अरब देशांनी, जे ज्याला GCC म्हणतात, गल्फ कॉपरेशन काउन्सिल, त्या अरब देशांनी हिजबुल्लाला दहशतवादी संघटना घोषित केलं होतं. आणि त्यामुळे आज जर कुठे ईदचं वातावरण असेल, दिवाळी म्हणणार नाही, पण आज नसरल्लाला मारल्यावर सगळ्यात जास्त आनंद जसा इस्रायलमध्ये साजरा केला जातोय तशाच प्रकारचा आनंद रियादमध्ये, दुबईमध्ये, अबुधाबीमध्ये, बहारीनमध्ये साजरा केला गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण या देशांसाठी इस्रायलपेक्षा किंवा अमेरिकेपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा शत्रू जर त्यांच्यासाठी कुठला असेल तर तो इराण आहे. आणि इराणनी या सगळ्या देशांना जेरीस आणलेलं आहे. आणि इराण स्वतः काही करत नाही, इराण ज्यांच्या थ्रू गोष्टी करतो त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्होरक्या जर कुठला असेल तर तो हसन नसरल्ला होता. हसन नसरल्ला नंतर त्यांनी आता त्याच्यात नात्यातला कोणतरी साफीदीन का काहीतरी नवीन हे नेमलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराणच्या सर्वोच्च नेत्याला लपवायला भाग पाडण्यात आलं. कारण त्याला स्वतःलाच खात्री नाही की इस्रायलने आपल्या विरुद्ध हल्ला केला. आणि त्यामुळे हसन नसरल्ला मारला जाण्यानंतर पश्चिम आशिया मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. मला कल्पना आहे की आता लेबनॉन आणि हिजबुल्ला पुन्हा नव्याने इस्रायलवर हल्ला करू शकेल का. त्यांच्याकडे 1 लाखाहून जास्त रॉकेट्स आणि मिसाईल्स आहेत. पण ती वापरायची कशी, चालवायची कशी आणि त्यातलं नियंत्रण त्यांच्याकडे, म्हणजे कोऑर्डिनेटेड अटॅक जर नाही झाले तर त्याचा उपयोग नाही. कारण इस्रायल सगळी ही रॉकेट्स आणि मिसाईल्स हवेतल्या हवेत उद्ध्वस्त करू शकेल. आणि त्यामुळे आता याचे परिणाम काय होणार, याचे परिणाम म्हणून लेबेनॉन पुन्हा एकदा नवीन हल्ला करणार का. लेबेनॉनमध्ये शिया लोकांविरुद्ध जे ड्रूज आणि सुन्नी आणि ख्रिश्चन यांनाही त्यांचा प्रचंड राग आहे, ते या शिया संघटनांना पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्यावर प्रभुत्व स्थापन करणार का. इराणमध्ये याच्यातनं काही आंदोलन सुरू होणार का. कारण इराणची जोपर्यंत ताकद वाटवतं की इराण आपल्या सगळ्या नेटवर्कच्या साह्याने अमेरिका इस्रायल विरुद्ध लढतोय तोपर्यंत इराणमध्ये, कारण इराणच्याही सरकारविरुद्ध प्रचंड रोष आहे, त्यामुळे इराणमध्ये काही होणार का, या अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळणार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, हसन नसरल्लाला मारला गेल्यामुळे पश्चिम आशिया आता बराच काळ त्याच्यामध्ये शांतता आणि स्थैर्य नांदण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल पुढे टाकण्यात आलेलं आहे. भारतासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण भारताच्या ज्याला पश्चिम आशियाची जी रणनीती आहे भारताची, त्याच्यामध्ये ही सगळी IMEC, I2U2ला प्रचंड महत्त्व आहे. आणि त्याच्यासाठी हा सगळा भाग शांत आणि स्थिर असणं आवश्यक आहे. आणि ते आज झालेलं आहे. म्हणून हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बनवण्यासाठी माझा रुईया कॉलेजमधला मित्र यश वार यांनी मदत केलेली आहे, आणि त्यामुळे त्याचे देखील आभार. पण हा थोडा लांबला असला व्हिडिओ तरी आपल्याला आवडेल अशी मला अपेक्षा आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.